अगदी आपण पाहतोय विकास कोकरे आपल्या सोबत जोडले गेलेत। विकास, जवळपास तासाभरानंतर या ठिकाणावरून पार्थ पवार आता निघालेले आहेत, पण सुप्रिया सुळे पार्थ पवार हे चर्चा करत होते। काय नेमकी चर्चा, काय कुजबूज? नक्कीच लागली खरं तर आज सगळ्यात महत्त्वाची जी घडामोड घडली ती शरद पवारांनी सकाळी जी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं स्पष्ट केलं होतं आणि पवार कुटुंब म्हणून आम्ही अजूनही शोक तुला आम्हाला मोठा धक्का बसलाय। मात्र यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या वेळाने पार्थ पवार गोविंद बागेमध्ये येतात आणि शरद पवारांची बैठक करतात। खरं तर हे फार विचित्र मानलं जातंय, कारण शरद पवारांसारखा नेता या सगळ्या गोष्टीवर स्पष्टीकरण देताना काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवतोय का, असं प्रथमदर्शनी यातून दिसत आहे। खरं तर ही झालेल्या एका तासाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आता समोर येते। या बैठकीमध्ये शरद पवार आणि पार्थ पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांच्यात जवळपास तब्बल एका तासाहून अधिक चर्चा झाली। यानंतर शरद पवारांची प्रकृती ठीक नसल्याच कारणाने शरद पवार जेवणाला गेले आणि यानंतर सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार गोविंद बागेतील गार्डन मध्ये येऊन बराच काळ त्यांनी एकंदरीत चर्चा केली आणि या चर्चेमध्ये पार्थ पवारांनी या चर्चेमध्ये नेमकं काय त्या सुप्रिया सुळे आणि त्यांच्यामध्ये बोलणं झालं याची माहिती खरं तर अजून समोर आली नाही। मात्र आज अगदी विकास ज्यावेळी सकाळी शरद पवार यांना विचारलं होतं की तुम्ही सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला जाणार का, त्यावेळी शरद पवार म्हणालेले होते आपल्याला ठाऊक नाही तर कसं जाऊ। आता जेव्हा शपथविधीपूर्वी पार्थ पवार त्या ठिकाणी पोहोचतायत, तर पार्थ पवार यांनी शरद पवार यांना शपथविधीचं काही निमंत्रण दिलंय का, काही माहिती दिली आहे का, की जी माहिती मिळाल्यानंतर पवार मुंबईच्या दिशेनं निघतील? नक्कीच लागली 1 तासहून अधिक ही चर्चा झाली, ही बैठक झाली। या बैठकीमध्ये खरं तर पार्थ पवार हे शरद पवारांना मुंबईमध्ये जो शपथविधी होणार आहे या शपथविधीमध्ये येण्यासाठी विनवणी करत होते अशी माहिती आता समोर येते। कारण अजित पवार गेल्यानंतर खरं तर पवार कुटुंबाचा आदर म्हणून शरद पवारांकडे ओळखलं जातं, ते शरद पवारांनी ते काल दाखवूनही दिलं। यामुळे आजच्या ज्या बैठकीमध्ये पार्थ पवार हे शरद पवारांना एकंदरीत मुंबईमध्ये आज जो काही शपथविधी होणार आहे या संदर्भात येण्यासाठी विनवणी करत असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर आली। मात्र शरद पवारांनी जे सकाळी वक्तव्य केलं होतं की आपल्याला या संदर्भात काही माहिती नाही, यामुळे आता पार्थ पवारांनी जरी विनंती केली असली, पार्थ पवारांनी जरी विनंती केली असली तरी शरद पवार या सगळ्या शपथविधीला उपस्थित राहणार का, हा खरा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय। अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। ही 2 दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अदिती तटकरे यांना अश्रू अनावर झालेले आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी बैठक आता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, आणि त्यापूर्वी अदिती तटकरे या अत्यंत भावुक झाल्याची ही दृश्य। दुसरी दृश्य पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये गोविंद बाग या ठिकाणी चर्चा होतीये। पार्थ पवार शरद पवार यांची समजूत काढण्याकरता गोविंद बागमध्ये गेले असावे अशी एक शक्यता वर्तवली जाते। तर या सगळ्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांची देखील चर्चा झाली असल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या घडीला महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाची एकमेव बातमी, 2 पवार कुटुंबात अनेक घडामोडी घडतायत। एकीकडे सुनेत्रा पवार शपथ घेतील उपमुख्यमंत्री पदाची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।